थेट जाऊयात बारामतीला. अजित पवार सध्या माध्यमांशी बोलतायत. नंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत गेले. कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या रिसर्च व्हायला लागले आणि रिसर्च होऊन कमी पाणी, मायक्रो स्प्रिंकलर, त्याच्यामध्ये स्प्रिंकलर, ड्रीप वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि प्रत्येक देश त्याच्यामध्ये रिसर्च करत होता. आमची विद्यापीठ रिसर्च करत होती, अनेक सायंटिस्ट त्याच्यामध्ये रिसर्च करत होते. आणि ह्यावेळेस 2026 कृषी प्रदर्शन हे 11वं वर्ष आहे आणि ह्या 110 एकरात कृषी विज्ञान केंद्राचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ते भरवलं गेलेलं आहे. हिचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणीशी डॉक्युमेंटरी दाखवतात आणि सांगतात की बाबा असं असं तिथं होतं. इथं प्रत्यक्षांनी डोळ्यांनीच बघायचं आहे की तिथं कशी पिकं आहेत, काय पिकं आहेत, एआयचा वापर कुठं केला, विदाऊट एआयचा वापर करून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.